बघणार आहोत. कोणता प्रश्न आहे तो? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे काय? संक्षिप्त रूप. आता इकडे लक्ष द्या. आता इथे जर तुम्हाला आय एम हे दोन शब्द आहेत, आय एम, मग आय एम ला शॉर्ट फॉर्म मध्ये काय लिहितात? आय अपॉस्ट्रोफी. हा काय आहे? अपॉस्ट्रोफी. आणि इथे फक्त शेवटचं अक्षर घ्यायचं. आय अपॉस्ट्रोफी य म्हणजे काय? आय एम. दुसरा आहे आय हॅव. आय हॅव. मग इथे तुम्ही काय करणार? आय घेणार, वरती अपॉस्ट्रोफी देणार आणि मग काय घेणार? शेवटचे दोन अक्षर. कारण इथे चार शब्द आहेत, चार अक्षर आहेत. चार अक्षर असल्यामुळे शेवटचे दोन अक्षर तुम्ही घेणार. बघा, हा झाला आय हॅव चा शॉर्ट फॉर्म, हा आहे आय एम चा शॉर्ट फॉर्म. तुमच्या लक्षात येते का? पुन्हा एकदा बघा. आता समजा मी हॅव नॉट लिहिलं, हॅव नॉट. हॅव नॉट लिहिल्यानंतर हॅव नॉट चा शॉर्ट फॉर्म कसा येतो? हॅव एन अपॉस्ट्रोफी टी. हॅवन. ह्याला काय म्हणतात? हॅवन. त्याच्यानंतर समजा जर तुम्हाला अपॉस्ट्रोफी मध्ये हा शब्द आहे वोंट. कोणता शब्द आहे? वोंट आहे. तुम्हाला शॉर्ट फॉर्म दिलेला आहे आणि त्याचा तुम्हाला काय करायचं आहे? लॉंग फॉर्म लिहायचा आहे. वोंटचा लॉंग फॉर्म काय होईल मग? विल नॉट. विल नॉट. म्हणजे हा जो नॉट शब्द आहे, ह्या नॉटला शॉर्ट फॉर्म मध्ये काय कसं हे लिहितात? एन अपॉस्ट्रोफी टी. नॉट. मग कोणताही शब्द जर घेतला तर त्या शब्दाला तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये बसवायचं असतं. कळालं? ठीक आहे.